नमस्कार, मी सारिका सिद्धनाथ किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण एकाच कुकरमध्ये कच्च्या कैरीपासून 2 रेसिपी कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे एक डबा घेतलेला आहे कुकरचा आणि त्यामध्ये 3 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. ह्या ज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या मी गावठी कैऱ्या घेतलेल्या आहेत व दुसऱ्या डब्यामध्ये 1 कैरी बारीक अशी चिरून घेतलेली आहे व त्यामध्ये 1 वाटी एवढं पाणी घालून घेणार आहे. इथे मी एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे व त्या कुकरमध्ये दोन्ही डब्बे जे आहेत ते व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत. ठेवून घेतल्यानंतर कुकरचं झाकण व्यवस्थित लावून या कुकरच्या आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण हा कुकर गार करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. इथे मी एक वाटण बनवून घेत आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, तसेच थोडीशी तांदळाचं पीठ जे आहे ते घालायचं आहे. 1 चमचा तांदळाचं पीठ घातल्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व पाणी घालून हे जे वाटण आहे ते व्यवस्थित असं तयार करून घ्यायचं आहे. वाटण तयार झालेलं आहे. गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा एवढे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. अर्धा चमचा मोहरी घालून झाल्यानंतर मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण जिरं घालायचं आहे. जिरं घालून झाल्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर फोडणीत घातल्यामुळे फोडणीला चव छान येते. थोडंसं हिंग आणि हळद घालायची आहे आणि वाटलेलं सर्व वाटण घालायचं आहे. वाटण घालून परत एकदा हे जे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं इथे वाटण जे आहे ते चांगलं परतायचं आहे. वाटण परतत आहे तोपर्यंत मी 2 टिप्स तुम्हाला सांगते. कढी उकळताना सतत ढवळत राहायचं आहे आणि कढी जर ढवळत नाही राहिली तर बेसन जे आहे किंवा तांदळाचं पीठ घातलं आहे ते फाटण्याची शक्यता असते. इथे मी थोडंसं पाणी घालून वाटण जे आहे ते व्यवस्थित असं तयार करून घेत आहे. बघा, इथे मी थोडंसं पाणी घालून आपलं वाटण जे आहे ते व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे व इथे आपण शिजवलेली कैरी आणि त्यातील सर्व पाणी घातलेलं आहे व परत एकदा 2 ते 3 मिनटं ह्याला ढवळून घ्यायचं आहे. तर इथे मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग घालून चांगली फोडणी दिली तर कढीचा चव आणि सुगंध आणखी वाढतो. तर इथे मी चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे. 1 चमचा गूळ घातलेला आहे. बघा, मस्त आंबट गोड चवीची अशी कैरीची कढी जी आहे ती तयार झालेली आहे. कढीला उकळी आल्यानंतर ती मंद आचेवर शिजवायची आहे. त्यामुळे कढीला चव खूप छान येते. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. अगदी 5 ते 7 मिनिटात कैरीची आंबट गोड चवीची कैरीची कढी तयार झाली. तर इथे मी उकडलेल्या कैऱ्या पण आता थंड झालेल्या आहेत. आता आपण त्याचं साल काढून घेऊया. तर त्याचं साल काढून होत आहे तोपर्यंत मी एक महत्त्वाची टीप तुम्हाला सांगते. तर हे उन्हाळ्यात जे पणं आहे ते शरीराला थंडावा देतं आणि उष्माघातापासून पण बचाव करतं. त्यामुळे अशा पद्धतीने थंडगार पणं हे उन्हाळ्यात पिणं खूप गरजेचं आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटात तयार होतं. तर बघा, साल काढून झालेला आहे. आता आपण ह्या कैरीचा गर जो आहे तो काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व कैऱ्यांचा गर जो आहे तो काढून घ्यायचा आहे. साखरेऐवजी यामध्ये गूळ जर घातला तर पण्याला छान पारंपरिक चव आणि रंग येतो आणि ते अधिक पौष्टिक पण असते. तर सर्व कैऱ्यांचा गर काढून झाल्यानंतर हा जो गर आहे तो मी एका बाउलमध्ये व्यवस्थित असा काढून घेणार आहे. तर इथे कैरीचा गर जो आहे तो काढून झालेला आहे तो मी एका बाउलमध्ये काढून घेते. अशा पद्धतीने सर्व गर जो आहे
तो या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. काढून झाल्यानंतर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे साखर घालू शकता किंवा गूळ घालू शकता. इथे मी 1 वाटी कैरीचा गर आहे तर अर्धी वाटी एवढा गूळ घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अगदी पाऊण वाटी गूळ घातला तरीही चालेल. व चमच्याच्या साहाय्याने हे जे मिश्रण आहे ते मी मिक्स करून घेत आहे. तुम्ही हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने, स्मॅशरच्या साहाय्याने किंवा हँड ब्लेंडरच्या साहाय्याने मिक्स केले तरीही चालेल. तर आता आपण हँड ब्लेंडरच्या साहाय्याने हे जे मिश्रण आहे ते मिक्स करून घेत आहोत. अहो, अगदी 2 ते 3 मिनिटात कैरीचं चविष्टपणं तयार होतं. तर बघा, 2 ते 3 मिनिटात आपलं हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं ब्लेंडरच्या साहाय्याने मऊसूत असं तयार होत आहे. अशा पद्धतीने जर आपण फ्रीजमध्ये गूळ घालून गर जर तयार करून ठेवला तर 7 ते 8 दिवस हा गर जो आहे तो आरामात टिकतो. तर इथे मऊसूत असा कैरीचा गर जो आहे तो तयार झालेला आहे. यामध्ये आपण काही चवी ज्या आहेत त्या घालून घेऊया. पाव चमचा मीठ, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे व सर्व मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण पन्हं जे आहे ते बनवून घेणार आहोत. एकत्र झालेलं आहे. आता मी इथे एक काचेचा ग्लास घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे एवढा कैरीचा गर जो आहे तो घालून घेणार आहे. किती घट्ट किंवा किती पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये गर जो आहे तो घालू शकता. आता यामध्ये मी एक बर्फाचा तुकडा घालून घेणार आहे. त्यामुळे थंडगार असं पन्हं जे आहे ते तयार होईल. आणि थंडगार पाणी जे आहे ते घालायचं आहे व हे जे मिश्रण आहे व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने छान एकजीव करायचं आहे. एकजीव झाल्यानंतर आपलं थंडगार आणि चविष्ट कैरीचं पन्हं तयार झालेलं आहे. बघा, अगदी 2 ते 3 मिनिटात कैरीचं पन्हं तयार झालं. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच काही नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.